बाहेर आलं नाही, कोर्टात त्यांच्या पिताश्रींनी अर्ज केला. आता त्यांच्या पित्यांनी जो अर्ज केला त्यासोबत जर काही कागदपत्र जोडली असेल तर निश्चितपणे कोर्टावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आता संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष केला, आता कोर्टावरही आम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाही. तर मग लोकशाही पुढे कशी सुरुवातीला अपघाती मृत्यू सांगितला होता आणि आता परत बदल का नाही, पण भूमिका बदलताना त्यांनी काही गोष्टी जोडल्या. तर कोर्टाला त्या बाबतीमध्ये निर्णय द्यायचा आहे. त्यांनी काही गोष्टी अशा जोडल्यात की आमच्यावर दबाव होता. आता खरंच दबाव होता का, त्याच्या संदर्भात काही फोनचं संभाषण रेकॉर्ड झालं आहे का, CDR आहे का, काही व्हॉट्सॲपवर काही चॅटिंग झालं आहे का, हे सर्व गोष्टी कोर्टात दिल्यावर समजेल. आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल. बघा, हे बाहेर आम्ही खरं तर यावर चर्चा करण्याच्या ऐवजी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू. आता अनेकदा आजच मी सकाळी TV चॅनलवर पाहत होतो, गडकरी साहेबांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका. आता यागा कोणी काय म्हणेल, गडकरी साहेबांच्या निवडणुका फेटाळली कोर्टाने, सांगितलं याच्यामध्ये मुद्देच नाही आहे. पक्षाकडून सुद्धा आरोप करण्यात आले होते. नाही, मला काय वाटतं म्हणजे माझ्याकडे काहीच पुरावे नाही, मी कधी त्या साक्षीदार नाही. जे तिथं त्या स्पॉटवर असतील त्यांनी बोलावं, मी स्पॉटवर नाही, मला काही माहीत नाही, तर मी त्यावर असं काही बोलावं तर याच्याने एकूणच आपल्या लोकशाहीवर विपरीत परिणाम होतो. ऑलरेडी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे, सर्व तपास यंत्रणांनी सगळ्या काही गोष्टी क्लीन चिट दिलेल्या आहे, तरी देखील आदित्य ठाकरे त्यामध्ये गोवणं चिखलफेक करणं हे चुकीचं आहे असं शिवसेनेचे नेते आमदार. मी तुम्हाला तेच सांगतोय की कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू ना. आता असं जर आपण करायला लागलो की कोर्टाच्या निर्णयाचीच वाट पाहिजे नाही, आपणच कोर्ट जागो, आपणच वकील जागो, आपणच फिर्यादी, आपणच आरोपी, तर मग शेवटी मला नाही वाटत की आपण संविधानाचा सन्मान करण्यासाठी चर्चा घडवणार आहोत विधानसभेत. आपल्याला संविधानावर चर्चा करताना काही पथ्यही आहे. हा, मग ते देतील ना, त्याच्यावर मी काय बोलेन. मला त्याबद्दलची माहिती नाही. पुरावे असले जबाबदार नागरिक म्हणून ते पुरावे सादर करण्याचा अधिकार आपल्याला आहे. समन्स बजावले, मात्र नितेश राणे त्या समन्सला हजर नाही. मला माहित नाही. मी एवढंच समजतो की कोर्टाचा निकाल येईपर्यंत वाट पाहावी. कोर्ट सुद्धा काही खूप 10 वर्ष 20 वर्ष या निकालासाठी थांबणार नाही. तुम्हीच सांगत आहात की CBIने क्लोजर नोटीस दिला आहे, तर कदाचित कोर्टामध्ये जे पुरावे दिले जातील, एव्हिडन्स दाखल केल्या जातील, त्याच्यावर कोर्ट काही दिवसातच निर्णय करेल की याचिका पुढे नेली पाहिजे की नेता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारकडून काय ॲफिडेव्हिट जाते त्याचीही वाट पाहू ना, कारण सरकारला तर ॲफिडेव्हिट मागितलंच जाईल. अटल बिहारींचं वाक्य आज देवेंद्र नाही, आज शेवटी तो आंधळा आहे, पण पोलीस विभागाने त्याला पकडलंच पाहिजे. अन्यथा सामान्य लोकांच्या मनात एक भावना जाईल की 100 दिवस चार्लस शोभराजसारखा पकडला जाऊ शकतो आणि हा का पकडला जाऊ नये. तर मग आपल्याला कारण नसताना या संदर्भामध्ये लोक प्रश्न विचारतात, त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे. बांगलादेशी कनेक्शन समोर येत आहे, काही पोस्ट बांगलादेशी नागरिकांच्या समोर येत आहेत आणि त्यानंतर ही दंगल कसून चौकशी केली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये एका उत्तरामध्ये माननीय राज्यमंत्री कदम साहेबांनी हे कबूल केलं की मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमधले सर्टिफिकेट घेऊन इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी येत आहे. आणि तेव्हा मी मागणी केली, विनंती केली की मग अशा लोकांना शोधायसाठी कोर्टात जाऊन त्यांना तडीपार करावं लागतं किंवा त्यांच्या देशात सोडावं लागतं. कोर्टामध्ये 10 वर्ष केस चालत नाही आणि म्हणून मी विनंती केली की या संदर्भात फास्ट ट्रॅक
कोर्ट केलं पाहिजे, ताबडतोब निकाल केले पाहिजे आणि या निकालाच्या दृष्टीने विचार केला या पाहिजे. दंगलीबद्दल गुप्तहेरांना ऑलरेडी माहिती होती आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं, तरी देखील कारवाई का नाही करण्यात आली? नाही, मला माहीत नाही. मग यावर जर जास्तीची माहिती असेल तर गृह विभागाला दिली पाहिजे की अगोदर माहिती होती आणि पोलिसांनी कारवाई केली नसेल तर बाब गंभीर आहे. तर नितेश राणेंच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येत आहे. त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे, कारण ते असंवैधानिक वागून मंत्रिपदाच्या शक्तीचा भंग करतायत, वारंवार वादग्रस्त बोलतायत, अशी याचिका आता शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून. आता सध्या राजकारणामध्ये गमती जमती खूप चालू आहे. हे काही कोर्ट स्टँड होते का अशी? आणि दुर्दैव आहे की राजकारणामध्ये येताना संविधानाचे 4-5 पानं तर वाचावे कधी कमीत कमी. असं कोणी काही म्हटल्याने जर रागं असतं तर संजय राऊत साहेब राज्यसभेचे सदस्य राहू शकतात का? कोरोना पाप केल्याने होते. हरामखोर या शब्दाचा नॉटी अर्थ आहे. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, हे काय वाक्य आहे का? देवेंद्रजी सोबत संदर्भात किती अपशब्द बोलले. त्यांचं तर मग राज्यसभा सदस्यत्व हे या जन्मातही रद्द होईल आणि कोर्ट सांगेल की पुढच्या जन्मात आठवलं तर ती रद्द करा. अशाने काही कोणाचं सदस्यत्व रद्द होते का? मात्र अटल बिहारी वाजपेयींच्या वाक्याचा दाखला काल देवेंद्र फडणवीसांनी दिलाय की मंत्री असलेल्या व्यक्तीनं राजधर्म पाळावा, असं ते नितेश राणे यांचं नाव न घेता बोलले. अटल बिहारी वाजपेयी आमच्यासाठी प्रेरणास्थान, ऊर्जास्थान, विचार देणारे आमचे नेते होते. त्यांनी हा राजधर्माचा मुद्दा जो मांडला की जेव्हा तुम्ही राज्यकर्ते असता तेव्हा एका समूहाचे, वर्गाचे नेते नसता, तुम्ही संपूर्ण राज्याचे नेते असता, संपूर्ण देशाचे नेते असता. आणि म्हणून त्या संदर्भात आता त्यांनी तुम्ही चालवलं, देवेंद्रजींनी यांनाच टोगा मारला, त्यांनाच टोगा मारला, कोणालाही टोगा मारला नाही. सर्वांसाठी त्यांनी हे सांगितलं की सर्वांनी आमच्यापासून सर्वांना लागू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.